अजित पवारांच्या पार्थिवाचं दर्शन सकाळपासून कुणीच घेतलं नव्हतं. अजित पवारांचे पार्थिव पाहिल्यानंतर कुटुंबातील सगळ्यांच्याच भावनांचा बांध फुटला. मात्र सर्वात जास्त धक्का हा पत्नी सुनेत्रा पवार यांना बसलाय. अजित पवारांचे अकाली जाणे हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी मोठा धक्का आहे. बारामतीत आपटेष्टांना मिठी मारून रडणाऱ्या सुनेत्रा पवारांना पाहून काळजाचा ठोका चुकला. रुग्णालयात देखील सुनेत्रा पवार दोन्ही हात जोडून आपल्यापुढं असणारं डोंगरा एवढं दुःख सावरत अगदी निशब्द होऊन प्रथम दर्शनी रुग्णालयातच एका खोलीत बसल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांचे पार्थिव पाहिल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यावेळी मुलाने आणि सुनेने सुनेत्रा पवारांना सावरलं. त्यानंतर लगेच सुप्रिया सुळेंसाठी खुर्ची मागवली. राजकारणात दादांवर कितीही टीका झाली, कितीही संकट आली, तरी सुनेत्रा वहिनी त्यांच्या मागे हिमालयासारख्या उभ्या राहिल्या. बारामतीचा विकास असो वा सामाजिक कार्य, वहिनींनी दादांचा भार हलका केला. आजही कोणत्याही कार्यक्रमात जेव्हा दादा गाण्याच्या मैफिलीत रमतात किंवा मिश्किल टिप्पणी करतात, तेव्हा वहिनींच्या डोळ्यातील कौतुक बरंच काही सांगून जायचं. मात्र आज सुनेत्रा पवारांचे डोळे अबोल, चेहरा निस्तेज होता. राजकारणात दादांवर कितीही टीका झाली, कितीही संकट आली, तरी सुनेत्रा वहिनी त्यांच्या मागे हिमालयासारख्या उभ्या राहिल्या. मग बारामतीचा विकास असो वा सामाजिक कार्य, वहिनींनी कायमच दादांचा भार हलका केला. आजही कोणत्याही कार्यक्रमात जेव्हा दादा गाण्याच्या मैफिलीत रमत किंवा मिश्किल टिप्पणी करत, तेव्हा वहिनींच्या डोळ्यातील कौतुक बरंच काही सांगून जायचं. मात्र आज सुनेत्रा पवारांचे डोळे अबोल, चेहरा निस्तेज होता.